इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। आंदोलक विद्यार्थी परतीच्या मार्गावर, विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय। बोल रहे थे इस्तीफे नहीं होते इस सरकार में, ये सरकार इस्तीफे नहीं करवाती। उन सभी लोगों से मैं फिर से कहता हूँ, झुकती है दुनिया। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेचा विजयी हुंकार। या सरकारमध्ये राजीनामा होत नाही पण आपण करून दाखवलं, दिपकेंचं वक्तव्य। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार, नीट परीक्षेतील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा, विद्यार्थी आंदोलनामुळे राजीनाम्यासाठी वाढला होता दबाव। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही। मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेचा इशारा। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा टाळता आला असता तर चांगलं झालं असतं। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा जोरदार टोला, तर आमचा अभिजित दिपकेंना पूर्ण पाठिंबा, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। रविवारी मुंबईतील तिरंगा मार्च होणारच, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरे बंधू करणार तिरंगा मार्चमध्ये जल्लोष। मुंबईकरांना मोठा दिलासा, तानसा मोडक सागर पाठोपाठ भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 5 दरवाज्यातून विसर्ग सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं। खरं तर आज एक मोठी घडामोड घडली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर ठाकरे बंधूंनी अजूनही तिरंगा मोर्चावर ठाम आहेत। तिरंगा मोर्चामध्ये जल्लोष केला जाणार आहे असं ठाकरे बंधूंनी म्हटलंय, समजून घेऊया। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली दौरा आखला। ते खरं तर पंढरपूरवरूनच दिल्लीला गेलेले आहेत। भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली अशी ही माहिती आहे। यानंतर मुख्यमंत्री फडणवीस तातडीनं पुन्हा नागपूरच्या दिशेनं निघालेले आहेत। दरम्यान फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यावरून आणि त्यानंतर नागपूर दौऱ्यावरनं आता विरोधकांनी उपरोधिक टोलेबाजीही केली आहे। हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का। त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की परत शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही।
कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे, त्याच्यामुळे आता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही. मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होताना दिसत नाही आहे. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. दरम्यान प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता फडणवीसांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत भाजप आहे अशी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी PM श्री स्कूल्स उपक्रम, परदेशात IITंचा विस्तार आणि 19 भाषांमध्ये प्रवेश परीक्षांचे आयोजन केले, यासारख्या अनेक सुधारणा केलेल्या आहेत. व्यापक जनहित प्रति आपली वचनबद्धता त्यांनी दाखवलेली आहे. तेव्हा त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं. हेच एका समर्पित भाजप कार्यकर्त्याचं खरं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पुण्यातल्या गुडलक चौकात या विजयाचं सादरीकरण केलं गेलं. CJP कार्यकर्त्यांनी मेलोडी वाटत आता आनंद व्यक्त केला आणि या जल्लोषात फक्त जेनझी नाही तर जेन अल्फांचाही सुद्धा समावेश पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं आता ही मोठी माणसं सुद्धा इथं आलेली आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर कॉक्रोच जनता पार्टीचं सगळ्यात मोठं यश मानलं जाते आणि देशभरात विद्यार्थ्यांकडून किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो. पुण्यातल्या गुडलक चौकातली ही दृश्य आहे. तिथे देखील जेनझी कडून आंदोलन केलं जाते. खरं तर हे आंदोलन जेनझीचं मांडलं जायचं. अनेक पोस्टर्स, अनेक मीम आपण इंस्टाग्रामवर पाहायला मिळाले. हे जेनझीचं झालं, पण एक छोटी चिमुकली आपल्याकडे दिसते ना, जेन अल्फा लोडिंग, म्हणजे याच्या पुढची पिढी नेमकी कशी असेल असं ती या पोस्टर मधून सांगते. पुण्यातल्या गुडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा जो आहे तो मानला जातोय, कारण सगळ्यात महत्वाची मागणी जी होती ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली होती आणि त्यानंतर आज दुपारी जो राजीनामा आला त्यानंतर हा सगळा जल्लोष पुण्यातल्या गुडलक चौकात सुरू असलेला पाहायला मिळतोय. नितीन गडकरींचा देखील ही पिढी जी आहे ती राजीनामा मागताय. खरं तर हा सगळा जल्लोष आता देशभरात पाहायला मिळतोय आणि कॉक्रोच जनता पार्टीचा हा एक प्रकारे विजय जो आहे तो मानला जातोय. आणि त्यानंतर जेन अल्फा लोडिंग असे देखील पोस्टर्स आता पुण्यात झळकायला लागलेत. कॅमेरा पर्सन सचिन अंचाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जळगाव शहरामध्ये काव्य रत्नावली चौकात विद्यार्थी आणि तरुणाईनं भर पावसात जल्लोष केला. यावेळी पेढे आणि चॉकलेटचं वाटप केलं. आनंदोत्सव साजरा केला गेला. आता बातम्या पावसाच्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख भातसा धरणामध्ये जलग्रहण क्षेत्रात आता मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होतीये. याच पार्श्वभूमीवर भातसा धरणाचे 5ही दरवाजे उघडले गेले आणि भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचंही आवाहन केलं गेलंय. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण सध्या 97% भरलंय आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय. पाण्याची मोठी आवक होतीये, त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीच नदीपात्रामध्ये धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून आता 7500 क्युसेक केला गेला. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याची ही दाट शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे. याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचाही इशारा दिलेला आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे. मात्र लगतच्या मध्य प्रदेश राज्यात काल झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरनं वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर आता
धापेवाडा बॅरेज बनवला गेला, त्याचे 17 दरवाजे उघडलेले आहेत. सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.